माधवी, तू मला का मारलंस? तू सिरियसली मारलंस की? ए माधवी, मी तुझ्याशी बोलतोय. का मारलंस मला? अगं मी कडी लावली ती गंमत म्हणून. तुला तर ती गंमत कळत नाही. ए माधवी, अंगाला हात लावायचा नाही हं? नीट विचार. ओके, मला का मारलंस? तुला सुद्धा विनोद कळतो ना? कडी लावेपर्यंत विनोदत आहे मान्य, पण त्यानंतर तुझे केलंस. काय केलं मी? माझ्या पर्सला हात का लावलास? मी तुझ्या पर्सला हात लावलेला नाहीये. खोटं बोलू नकोस. अच्छा, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही? काय हवं ते समज, पण माझ्या पर्सला हात लावलेलं मला आवडत नाही. माधवी, तुला काय आवडतं आणि काय आवडत नाही याची एकदा लिस्ट करून दे मला. नाही, फ्रेम करून आरशासमोर लावतो आणि त्याप्रमाणे वागतो. छे, नवऱ्याचा नुसता घरगडी करून टाकला. तू कदाचित विसरली असशील म्हणून तुला पुन्हा एकदा आठवण करून देतो. आय एम युअर ऑनर्ड हजबंड. काय झालं असायला? मी विनोद केला नाही. हेला ऑफिसचा सगळा राग माझ्यावर, जसं का मी नोकर जायचा. त्या गंगूबाईशी भांडलीस परत तू एकदा. जरा गप्प बसायला काय घेशील? तू मला का मारलंस तेवढं सांग. प्रेमाचा ना उमाळा आला होता. उमाळा झालं समाधान. प्रेम याने की लव, मोहब्बत, प्यार. माधवी, ते तर कधीच संपलंय. आता फक्त सोबत, जस्ट तडजोड. यू आर ॲब्सोल्युटली राईट. खरं तर बोल ना, बोल. मन मोकळं कर. बोल ना, की परत एकदा मारायचंय या गालात. तुझं खातो ना मी, तू पोचतेस मला. मार ना, मार. ही असली नाटकं करण्यापेक्षा काम का करत नाहीस? तुला बोलते मी. ऐकतोय मी, बोल. की मारायचंय? हे बघ, त्यावेळी मी टेन्शन मध्ये होते आणि तू मात्र. आणि मी विनोदाच्या मूडमध्ये. नाही म्हणजे तुमचं टेन्शन महत्वाचं आणि आमचा विनोदी मूड गेला गाढवाच्या. हे बघ मला म्हणाला असतास तर अख्खी पर्स रिकामी करून दाखवली. त्यासाठी कडी लावण्याचं नाटक करण्याची काही गरज नव्हती. मी तुझ्या पर्सला हात लावलेला नाहीये, शपथ. परत खोटं बोलतोस तू. सांगितलं ना, मी तुझ्या पर्सला हात लावलेला नाही. हात काय तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. अकरस ताळेपणा करू नकोस. हे घर आहे. ते मलाही कळतं. मग केवढ्याने ओरडतोयस? माझं घर आहे, मी काही करीन. मोठ्यानं ओरडीन, नाहीतर मौन व्रत धारण करीन. तेवढंच फक्त जमतं तुला. हो, हेच आणि असंच जमतं मला. मला सांग, तू मला का मारलंस? छे, 96 कुळी मराठ्याच्या खानदानाला बट्टा लावला या भोसल्यानं. अरे बायको त्याचा मार खाल्ला, तेही त्या नेण्याच्या साक्षीने. कारण काय तर मी रिकाम टेकडा आणि ही कमावती. तुला काही चढली आहे का? उलट सगळीच उत्तरली. माधवी, तू मला मारलंस ना, बरोबरच केलंस. नाही, तुझ्यात काही चूक नाही. अगं मी त्याच लायकीचा आहे. दिवसभर घरात पडून राहतो, बायकोच्या जीवावर जगतो. मग मला मार खायची लाज का वाटावी? इट्स माय ड्युटी. येस. आमचा बाप हा प्रसंग पाहायला हवा होता. गांडीवर 2 लाथा मारल्या असत्या आणि म्हणाला असता, मराठो की इज्जत मिट्टी में मिला दी साले ने. इतकं लागतं मनाला तर शोध ना एखादं काम. अरे तुझ्या बरोबरीनं काम करणारी माणसं आज कुठच्या कुठे गेली आणि तू लुटभऱ्या कुत्र्यासारखा सडतोय, बायकोच्या पगाराची वाट बघतोय, भाडभाड खातोय. बोल ना, बोल. मी असं म्हणाले नाही. अरे पण किती दिवस असं बसून राहणार आहेस? जनाची नाही निदान मनाची तरी. बोल ना, आता नाही जपायस. बोल. माधवी, मला वाटतं तू थकलीस.
नाही नाही मला काही झालेलं नाहीये. तू बोल. तुझा भांडणाचा मूड दिसतोय. तसं समज आहे माझा भांडाचा मूड. बोल तू. काय बोलू? अरे हो, विसरलेलोच. आज सकाळी ना एक बॉयरेन आली काय. तू काय मला मूर्ख समजलास का? अरे मी जीव तोडून तुला विचारतेय आणि तू माझा काम या विषयावर बोलण्याचा सध्या तरी मूड नाहीये. मूड छान म्हणे मूड. त्या नानासोबत दारू ढोसण्यासाठी असतो तुझा मूड. त्या मालणकरांच्या कार्टी सोबत गप्पा मारायचा असतो मूड. आणि त्या ओनली विमल सोबत लोनली गप्पा मारायचा असतो मूड. बाथरूमची कडी लावून पैसे चोरायला मूड असतो तुझा. हे बघ माधवी, मी तुझ्या पर्सलाच हात लावलेला नाहीये, मग पैसे कुठून घेणार? चोर तो चोर आणि वर शिरचोर. मी तुझ्या पर्सला हात लावलेला नाहीये, समजलं? परत जर असा आरोप केलास ना तर काय काय करणार? मारणार? हेच ना. मार मार मारून टाक एकदाची, म्हणजे सुटेन मी. ए गळा काढायला काय झालं? तुझ्या अंगाला हात पण लावलेला नाहीये मी. ए हिला आता खरंच एक ठेवून देईन. या विषयावर माझ्याशी बोलायचं नाही. प्रत्येक गोष्टीत दादागिरीची भाषा, प्रत्येक वेळी खोटारडेपणा. 3 वर्ष झाली बिनकामी 24 तास घरात असा उतारा पडून असतोस, तरी मी बोलायचं नाही. घराची धर्मशाळा झाली, बाळ झाला, तरी मी बोलायचं नाही. संसार नावाची गोष्ट शिल्लक नाही, तरी मी बोलायचं नाही. तरी आई म्हणतच होती, या नाटकवाल्या पोरांचं काही खरं नसतं. पण आम्ही प्रेमात पागल ना. मागचा पुढचा विचार न करता तुमच्याशी लग्न केलं. शेवटी पदरात काय फसले. अच्छा, म्हणजे मी तुला फसवलं मी असं म्हणाले नाही, मी फसले. असले म्हणजे? हा, कोणीतरी एक फसवणारा असतो म्हणून दुसरा फसतो, आणि तो एक म्हणजे मी. तुला काय हवं ते समज हं? पण मला एक सांग. माझा भांडणाचा मूड नाहीये. पण प्लीज मला एवढं सांग की हे असं किती दिवस चालणार? असं म्हणजे कसं? म्हणजे मी राबायचं आणि तू ते माझ्या- माझ्या इच्छेवर अवलंबून आहे. मग माझ्या इच्छेचं काय? त्याचा कधी विचार केलास तू? नंतर कधीतरी करे, सध्या मला तितका वेळ नाही. काय काम असतं रे तुला? पत्ते, दारू, चकाटे पिटणे, टीव्ही, या पलीकडे तुला काही कामं असतात का? हा? आणि त्या उपटसुद्या कामातून वेळ मिळाला हवा ना तुला. हो 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 हो, आहे मी पटसुंब्या, जुगारी, दारुडा. काय म्हणायचे तुला? मी नाही, लोक म्हणतात. लोक? कोण लोक? हा, ते खाऊ घालतात का मला? तू मला खाऊ घालतेस, लोक नाही. मग त्यांना का म्हणून घाबरायचं? थांब, बघतोच. मी खातो रे बायकोच्या जीवावर. माझी बायको मला पोचते. तुमचा कुणाचा काही प्रॉब्लेम? एनी ऑब्जेक्शन? अरे जगात हजारो बायका पुरुषांच्या जीवावर जगतात. मग एका पुरुषाने बाईच्या जीवावर जगलं तर काय वाईट आहे? याला पुरोगामी विचार म्हणतात. बघ आले कोणी? ऑर्थोडॉक्स आली. डायलॉग मारू नकोस हं? माधवी, तू एक काम कर, 10 मिनिटं आराम कर आणि डोकं शांत कर. समोरच्याचा राग आला ना तर 100 आकडे मोजावे उलट्या क्रमाने. राग लगेच शांत होतो. तू बस, मी मोजतो. 100, 99, 98. मी उद्या नोकरीचा राजीनामा देणार आहे.
विनोद करू नकोस. आय एम इन सिरियस मूड. 97, 96, 95. प्रदीप, मी खरंच खूप थकली आहे रे. मला ही दगदग नाही सहन होत आता. मग खायचं काय? तो विचार तू करायचा. 2 महिन्याचं भाडं थकलंय. तोही विचार तूच करायचा. लाईट बिल, दूधवाला, पेपरवाला, अरे किती गोष्टींचा विचार मी एकटीने करायचा. केबलवाला पण. संसार मी एकटी करते की आपण दोघं? घरात काय हवं काय नको हे मीच पाहायचं. एक नवरा म्हणून तुझी काहीच जबाबदारी नाही. बायको म्हणून संसाराचा गाडा इथवर ओढला. पण आता ते शक्य नाही. माझ्या पण सहनशीलतेला मर्यादा आहेत. अगं मग काय करायचं? आपण असं करू. कसं? आपण दोघं चोऱ्या करू. चालेल. काय? चोऱ्या? त्यात काय? तू तर आता एक्सपर्ट झालायस ना. मला पण शिकव. सांगितलं ना, मी तुझ्या पर्सला हात लावला नाही. पण प्रयत्न केलास. हो केला ना. पण असतील तर चोरी ना. म्हणजे तू माझ्या पर्सला हात लावलास. लावला पर्सला हात. एक नवरा म्हणून बायकोच्या पर्सला हात लावायला काय हात तोडायची परवानगी लागते? इतरांचे नवरे कामं करतात. मी करणार नाही. अरे पण का? तुला परत एकदा सांगतो माधुरी, जोपर्यंत माझ्या लायकीचं काम मिळत नाही तोपर्यंत मी काम करणार नाही. ओके ठीक आहे, मान्य आहे मला. मला सांगा, गेल्या वर्षभरात आपण कुठे कुठे कामाचा शोध घेतला? बऱ्याच ठिकाणी. म्हणजे जवळजवळ सगळीकडेच. काय म्हणाले? छापेल उत्तर. नंबर द्या, कळू. तू कधी गेला होतास हे सगळ्यांकडे? नाही म्हणजे फोनवरूनच. अरे माझ्या लाडक्या सोन्या, फोनवरून कामं मिळत नसतात. त्यासाठी प्रत्यक्ष भेटावं लागतं, बोलावं लागतं, बायोडाटा द्यावा लागतो आणि एक थोबाड दाखवावं लागतं आणि फोटो पण द्यावे लागतात. फोटो नाही येत माझ्याकडे. काय झालंय? संपले सगळे? हो सगळे. अरे पण गेल्याच महिन्यात 4000चं फोटो सेशन केलंस ना. आणि प्रत्येक फोटोच्या 10 कॉपीज सगळ्या संपल्या? हो संपल्या. नाही नाही, तू खोटं बोलतोस. शपथ. मला तुझा अल्बम दाखव. आता नाही. मग कुठे? मित्राकडे. त्याच्याकडे कशाला? त्याला चाटुगिरीची सवय आहे, मला नाही. तो भीक मागला जातो, सोबत माझा पण फोटो नेतो. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी त्यानं भीक मागायची. मला या फोटो वाटण्याचा, भीक मागण्याचा ना कंटाळा आलाय, कंटाळा. साला प्रत्येक ठिकाणी ऑडिशन दिला, मी काय स्ट्रगलर आहे का? बर, ऑडिशन घेणारे कोण? तर ज्यांना अभिनयातला कळत नाही असले फुक्कड टिनपाट. हा माजुरडेपणा सोडा. अरे तुझ्यासोबत छोटी छोटी काम करणारी मुलं आज नाटकातून, सिरियल मधून लीड रोल करतायत, नाव कमावतायत आणि पैसे पण. अर्ध्या हळकुंडानं पिवळे होत आहेत. तुझे बेचारा मेरी आवाज सुनकर डर के फोन रख दिया होगा. माधवी, मला वेल प्लॅन जायचंय. अरे लंबी रेस का घोडा हूं मैं. आणि खरं तर माधवी, या क्षेत्रात करिअर ना 40-45 नंतरच होतं. हा लिस्ट काढून बघ. नाना, नसीर, मनोज सगळे 40 नंतरच. अरे पण माझ्या लाडक्या सोन्या, 40 पर्यंत ते तुझ्यासारखे झोपले नव्हते. छोटी छोटी का होईना कामं करत होते. पण मला क्रिएटिव्ह करायचंय. आय एम अ क्रिएटिव्ह आर्टिस्ट. आणि ही असली छोटी छोटी कामं करण्यापेक्षा ना एखादं एक्सपेरिमेंटल नाटक करेन. पण एक्सपेरिमेंटल नाटकांनी पोट भरत नाही राजा. आणि राहिली गोष्ट व्यावसायिक नाटकांची,
तर कोण ओळखते रे तुला? सांग ना, कोण ओळखतं? उभ्या आयुष्यात कुठलं तरी ते भिकारी नाटक केलंस, त्याचा तो लेखक संजय पवार, आणि त्यातली कचऱ्याची भूमिका करणार तू. या पलीकडे तुला काही माहिती आहे का? पण माझ्यासारखा कचऱ्या कारण तू आणि कचऱ्यात काहीच फरक नव्हता. अच्छा, म्हणजे मी नट नाही असं मी म्हणाले नाही. अर्थ तोच ना. संपलं संपलं, जगण्याचं मोरलं सब खलास झालं. अरे आपण चर्चा करतोय ना. कसली चर्चा? मला चर्चा नकोय. रिझल्ट. आय वॉन्ट रिझल्ट. मला पण तेच म्हणायचे, रिझल्ट. आणि मला डिव्होशनचे रिझल्ट मिळाले नाहीत ना, तर जगण्यात काहीच अर्थ नाही. संपवून घेईन मी स्वतःला. मलाही तेच वाटतं. काय? असल्या जगण्यापेक्षा मेलेलं बरं. हा, पण अजून ती वेळ आलेली नाही, कारण अजूनही माझ्या कचऱ्याचा इम्पॅक्ट रंगभूमीवर आहे. माधवी, अगं खुद्द संजय पवार म्हणाला, पद्या तू कचऱ्याची भूमिका रंगवली नाहीस, तू भूमिका जगलास. कचऱ्या कचऱ्या कचऱ्या. कधी भेटला ना तो संजय पवार, तर त्याची कॉलर पकडून विचारणार आहे, इतकं चांगलं नाटक लिहायची काही गरज होती का? बघ बघ तुझा कचऱ्या कसा बायकोच्या जीवावर जगतोय. नाटक आणि वास्तव यातला फरक विसरून तुझा हा पुरोगामी कचऱ्या डुंगट वर करून पडलाय. त्याचं मी काय लोणचं घालू? क्या बात है माधवी, सॉलिड अभिनय. ए, पण तू काहीही म्हण, एसपी इज ग्रेट. पण आता मला भूक लागली, का नाही का इंतजाम? पगार झाला नाहीये माझा, माहितीये ना तुला. मग आता काय करायचं? आपण स्वप्न खाऊ. हो, बरोबर आहे. तुमचं तिकडे जेवण झालं असेल ना, छान खाऊन आला असाल. अगं मग माझ्यासाठी पण पार्सल घेऊन यायचं ना. सांगायचं माझा नवरा उपाशी आहे, काम धंदा करत नाही, बांधून द्या म्हणून. तुझ्या इतकी निर्लज्ज नाहीये मी. आणि जळमयला गेलंय कोण बारशाला? तूच गेली होतीस ना त्या बारशाला? नव्हते गेले. खोटे बोलतेस ते. अरे बारशाचा कार्यक्रम आणि बाई जाणार नाही, कसं शक्य आहे? मॅडम, तुम्ही गेलात, छान श्रीखंडपुरीवर ताव मारलात आणि रमत गमत जिरवत जिरवत घरी आला. हो गेले होते, छान पोट फुटेपर्यंत खाल्लं. झालं समाधान. ते दिसतच आहे, म्हणूनच एवढा भांडणाचा चोर आलाय. अरे तुला सांगितलं ना मी बारशाला गेले नाही म्हणून. आणि जायला पैसे नकोत का? नुसतं जाऊन घेतात ते फुकटचं. अगं मग कॉन्ट्रीब्युशन काढायचं ना. त्यासाठी पण पैसे लागतात. मग सानेकडून घ्यायचे उधार. ती साने माझी फॅन आहे. तिच्याकडे काय पैशाची खाण आहे? आधी 750 रुपयांची उधारी. 1000 झाले असते. पगार काय उधारी फेडण्यात घालवायचा? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आज सकाळी माझ्याकडं बस भाड्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. आणि वर माझ्यावर राग येते, मी पैसे चोरलेत म्हणून. मी सकाळचं सांगते. मी सकाळी जेव्हा आंघोळीसाठी गेले तेव्हा पर्समध्ये पैसे होते, पण बसमध्ये तिकिटासाठी पर्स उघडली तर पैसे गायब. अच्छा, म्हणजे पैसे बाथरूम मध्ये पडले. तर एक मिनिट. पैसे बाथरूम मध्ये नाही पडले. मग किचन मध्ये. पैसे तू चोरलेस. काय? हो, तूच माझ्या पर्समधून पैसे घेतलेस. छान. म्हणजे आता पर्सला हात लावला एवढं मान्य केलं म्हणून सकाळी गायब झालेले पैसेही मीच चोरलेत. हो, तूच माझ्या पर्समधून 5.5 रुपये चोरलेस. तुला चांगलं माहिती होतं की मार्च एंडिंग आहे, पगार कधी होईल याचा नेम नाही, म्हणून बस भाड्यासाठी ठेवलेले पैसे तू ढापलेस. कंडक्टरने 2 स्टॉप नंतर मला खाली उतरवलं.
सगळ्यांसमोर इज्जतीचा कचरा झाला. दिवसभर पायपीट करायला लागली. पोटात अन्नाचा कण पण नव्हता. अच्छा, म्हणजे कॅन्टीन बंद होतं. सॉरी. ऑफिसमध्ये गेल्यावर सगळेजण प्रेझेंटसाठी कॉन्ट्रीब्युशन गोळा करत होते. त्यांच्या समोर पैसे विसरण्याचं नाटक करावं लागलं. सानेबाई म्हणाल्या, भोसलेबाई मी देते पैसे उधार. पण मीच नको म्हटलं. तुझ्या अशा वागण्यामुळे मला प्रत्येक वेळी खोटं बोलावं लागतं. शेवटी कॅन्टीन वाल्याकडून पैसे घेतले आणि कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि एवढं सगळं करून मी बारशाला गेलेच नाही. माधवी, पैसे दिले होतीस तर जायचं ना. कशाला जायचं? तिथे आलेली प्रत्येक बाई आनंदी असते. का तर कुणाचा पाळणा हलत असतो तर कुणाचा हलणार असतो. पण मी मात्र अशीच कोरी. बायका विनाकारण या विषयावर कुसमुस करतात. मला नाही सहन होत. आता आजीच्या मुलाचं बारसं होतं, तिचं 1 वर्षापूर्वी लग्न झालंय. आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली. काही प्रोग्रेस आहे? माधवी, तू ना वेडी आहेस, वेडी. अगं, आधीच तू मला पोचतेस, त्यात आणखी एकाची भर. खरं तर तुला त्रास होऊ नये म्हणून मी आणि एकदा का माझं करिअर झालं. कधी होणार तुमचं करिअर? 50व्या वर्षी? तोपर्यंत ना. पेशन्स माधवी, पेशन्स महत्वाचं. प्लॅनिंग अँड पेशन्स. जळ मेले ते पेशन्स आणि प्लॅनिंग. आणि त्या प्लॅनिंगचा खर्च पण आम्हीच करायचा. फालतूची बडबड करू नको. मला सांग, तू त्या पैशांचं काय केलंस? मी तुझ्या पर्सला हातच लावला नाही. चोरणं तर लांबच. तुला प्रत्येक गोष्ट उशिरा कबूल करायची सवयच आहे. तू सकाळी 5.5 रुपये चोरलेस. नाही. ठेव, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की. हे बघ, हे बघ, आजपर्यंत मी तुझ्यासाठी खूप केलंय. इथून पुढेही करीन. पण मला सांग, तू त्या पैशांचं काय केलंस? त्याआधी तू मला सांग, तू माझ्यासाठी काय काय केलंस? हो, खूप सगळ्या गोष्टींचा हिशोब आहे माझ्याकडे. कसला हिशोब? सगळा. लग्नापासून आजपर्यंत मी तुला दिलेले पैसे, तू मागून घेतलेले पैसे आणि तू चोरून घेतलेले पैसे, हे सगळ्यांचा हिशोब माझ्याकडे आहे. मला माहीतच होतं एक ना एक दिवस ही वेळ येणार, म्हणून डायरीत लिहून ठेवलंय सगळं. कसली डायरी? तुझ्यावर केलेल्या खर्चांच्या हिशोबाची डायरी. तू तू लिहून ठेवलंस? म्हणजे काय? थांब, दाखवतेच. गेल्या 3 वर्षात तुला किती पोचलं सगळं सगळं लिहून ठेवलंय मी. ओके, आणती डायरी. नाही, आणच. बस बस इथं. सांग. गेल्या 3 वर्षात एकही व्यावसायिक नाटक नाही, एकही प्रोजेक्ट नाही, की साधा एक एपिसोडही नाही. त्या एपिसोडचं नाव काढू नकोस. मध्यंतरी 2 एक्सपेरिमेंटल नाटकं केलीस, त्याचं काय? केली ना, पण त्याचे प्रयोग झाले नाहीत. त्याला मी काय करणार? केलीस ना, पण ती होती ना प्राजक्ता, तिच्यासाठी केलीस. टाइमपास करायला मिळत होता ना. कोण प्राजक्ता? आता तोंड उघडायला लावू नकोस. आपण हिशोबाचं बोलतोय. ऐक, वर्ष 2007 मी तुला दिलेले पैसे 3,890 रुपये, तू मागून घेतलेले 5,770,
आणि चोरलेले पैसे 3,560. कपडा लत्ता, फोटो, खाणं पिणं हे सगळं मिळून 30,000 खर्च केले. वर्ष 2008. वरील प्रमाणे रक्कम गृहीत धरता फक्त तू चोरलेल्या पैशात मात्र 3,000 ने वाढ झाली. एकदा त्याच वर्षी माझ्याकडून 5,000 घेतलेस. कसल्या तरी हिंदी पिक्चर साठी द्यायचे म्हणालास. चांगला रोल आहे म्हणालास. हो म्हटलं होतं आणि खरं होतं ते. हो पण त्याचं पुढं काय झालं असं विचारलं तर म्हणालास तुझ्याऐवजी 50,000 देणाऱ्याला घेतलं म्हणून. मग बरोबर होतं ते, पण तो पिक्चर आपटला. ए तो हिंदीचा विषय परत काढू नकोस हा. तू म्हणालीस म्हणून एकदा हिंदीच्या ऑडिशनला गेलो. तिथे ऑडिशन घेणाऱ्या कोण तर इतक्या चड्ड्या घातलेल्या पोरी. ऑडिशन झाली होती, चड्डीमध्ये काय म्हणले ऐकायचे तुला? विषयांतर होत आहे. हिशोबाचं बोलतोय आपण. तर 2008 मध्ये तुझ्यावर केलेल्या खर्चात 5,000 रुपयांनी वाढ झाली. एकूण 36,000. ओके पुढं. सन 2009 मध्ये तर चक्क तू घर भाडं, गॅसचे पैसे यावे प्रत्येकी 2 वेळेस डल्ला मारलास. वर न्यू इयर पार्टीसाठी 1,000 रुपये वेगळेच उधळलेस. म्हणजे 2009 मध्ये परत पैशात वाढ साधारण 40,000. म्हणजे एकंदरीत गेल्या 3 वर्षात मी आपल्यावर केलेला एकूण खर्च रुपये 96,000. म्हणजे जवळपास 1,00,000 रुपये. यु नो 1,00,000. अच्छा, म्हणजे या 1,00,000ची जाणीव करून द्यायची होती म्हणून तू त्या 5.5 रुपयांचं निमित्त केलंस. तू काहीही समज. ओके, मला आता सगळं स्वच्छ समजलं. असो, हरकत नाही. मग मला सांग, मी तुझ्यावर केलेल्या खर्चाच्या हिशोबाचं काय करायचं? नाही म्हणजे तुमचा खर्च महत्वाचा आणि आमचा खर्च मातीमोल. मान्य आहे मला, गेल्या 3 वर्षात मी एक पै पण कमावली नाही. पण लग्नाआधी 2 वर्ष आणि लग्नानंतर 2 वर्ष मी जो खर्च या घरासाठी तुझ्यासाठी केला त्याला काहीच किंमत नाही. अगं तो तुझ्या खर्चापेक्षा कितीतरी पटीनं. सांग ना, सांग किती रक्कम सांग. जाऊ दे, मला ते काढायचं नाही. नाही काढ ना, काढ. होऊन जाऊ दे सोक्ष मोक्ष. ते माझ्या तत्वात बसत नाही. मग नको सांगूस. पण नाईलाज म्हणून सांगावं लागतं. सांग. मॅडम, अहो लग्नापूर्वी तुम्हाला चहा नाही चालायचा, कॉफी लागायची. कॉफी. चहापेक्षा कॉफी महाग. मग नव्हती पाजायचीस. मग मी चहा पिताना तू काय तोंड बघत बसणार होतीस? बरं दिसलं असतं का ते? दिवसातून कमीत कमी 3-4 वेळेला कॉफीचा खर्च 40 रुपये. नाश्ता वेगळा. आठवड्यातून 2-3 वेळेला बाहेर जेवण, गोमंतकमध्ये मासे, कोंबडी वडे. रोजचा टॅक्सीचाच खर्च जवळजवळ 200 रुपये. तुझी हौस होती हा टॅक्सीने फिरायची. मी तर म्हणायचेच बसनेच जाऊ म्हणून. बसने तुला काय करायचं? मळमळायचं म्हणून टॅक्सी. खोटं. बस मध्ये कोणी मला धक्का दिलेला तुला आवडायचं नाही म्हणून तू टॅक्सी. तुला त्रास होऊ नये म्हणूनच ना. हे तू प्रामाणिकच होता ना. नाही, जे तुला बस मध्ये करता येत नव्हतं ते तू टॅक्सीत करायचंस. म्हणूनच टॅक्सी. तो विषय नाही. आपण खर्च काढतोय ते कशासाठी महत्वाचं नसून तो किती हे महत्वाचं. रोजची कॉफी, टॅक्सी, नाश्ता, भेळपुरी आणि दुपारी थम्सअप. माझ्यावर इम्प्रेशन मारायचं होतं ना म्हणून तू वर्षभर पाजलंस. काही गरज नव्हती तुझ्या त्या थम्सअपची. अगं प्रेमात सगळे थम्सअपच पितात हे माहितीये का तुला? नाही, मला कसं माहित असणार? मी एकदाच प्रेम केलं. तुमचा अनुभव दांडगा. ओके ओके. हा तर हिशोब. तर हिशोब म्हणजे दिवसामागे कमीत कमी 200 रुपयांप्रमाणे 2 वर्ष खर्च केला. एकूण रक्कम रुपये 1,46,000. वाढदिवस वेगळा, पार्टी वेगळी. त्या निमित्ताने घेतलेली चेन, अंगठी,
तुला दिलेल्या ड्रेसची किंमत 1000च्या वर होती. आता हे मला कळायचं नव्हतं. माझं प्रेम होतं म्हणून केलं, पण इलाज नाही म्हणून बोलतोय. नाटकाची अख्खी पाकिटाच्या पाकिटं तुझ्यावर उधळायचो. हॉटेल, सिनेमा, महागडी लिपस्टिक. ओ साहेब, लिपस्टिकची मागणी मी कधीच केली नाही हा. तो तुमचा मोठेपणा. बरं, घेतली असेल माझ्यासाठी, पण संपवली कुणी? प्रश्न तो नाही. घेतले ना? बरी आठवण झाली. एकदा टॅक्सी भाडा देण्यासाठी माझ्या पर्समधून पैसे चोरलेस. केव्हा? एकदा वडाळा ते दादर टॅक्सीने घेऊन आलास. टॅक्सी शिवाजी समोर थांबवली. रात्रीचा प्रयोग कोणता आहे हे बघ म्हणून तू मला शिवाजीत पाठवलंस. तेव्हा त्या वेळात तू माझ्या पर्समधून पैसे काढलेस आणि माझ्या डोळ्यात एकच त्या टॅक्सीवाल्याला दिलेस. सुट्टे पैसे स्वतः ठेवून घेतलेस. आठवतं ना तुला की विसरलास? आठवतं, पण ते एकदाच. त्या दिवशी मी पाकिट विसरलो होतो. अरे मग मागायला काय झालं होतं? दिसायला चांगलं दिसलं असतं का ते? येईला ते जाऊ दे. हिशोब. तर हा सर्व अवांतर खर्च मिळून जवळजवळ 2 लाखांच्या वर खर्च केला. शिवाय लग्नानंतर घरातल्या बऱ्याच वस्तू मी माझ्या कमाईवर घेतल्या. हा, आता तुला सांगायचं झालं तर हा पलंग, हा फॅन, हा टीव्ही, पागडी पण मीच दिली. आता हे सगळं मी तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटीच केलं ना. मान्य आहे तुम्हाला? हा. शिवाय आमच्या घरचा विरोध असताना आम्ही तुमच्याशी लग्न केलं. तरी आई म्हणतच होती, बापू हे बामणाच्या पोरीचं क्लू डोक्यातून काढून टाक. त्यांचं काही खरं नसतं. खायला प्यायला मोजून घालायची सवय असते. आत्ता पटलं की त्यांना बोलून दाखवायची पण सवय असते. आणि हो, लिहून ठेवायची ही सवय असते. लाखो रुपयांच्या इस्टेटीला लाथ मारली आणि तुम्ही 5.5 रुपयांवरून आमची इज्जत काढली. वर कानाखाली आवाज. तरी आमच्या बापाला तुमचाच अभिमान. रोज फोनवरती तुमच्याच चौकशा. आणि तुमचे मायबाप पण तुमच्याच चौकशा करतात. मी मात्र दोन्ही अंगानं वाजव. माझी मम्मी येत नाही? चौकशी करत नाही तुझी? येते ना, येते. आल्या आल्या एकच प्रश्न, काय जावंय बापू आज आराम वाटतं? आणि तुमचे वडील फक्त चौकशी करतात, पण मदत केलीये कधी? नुसते चौकशाने संसार होत नाही. तुमच्याशी संसार थाटला ना तिथं तर चुकलं. त्यांच्या मनाप्रमाणे वागलो असतो ना तर आतापर्यंत 1760 संसार थाटून दिले असते. आता या क्षणी माझ्या एका शब्दावर आमचा बाप हिंदी पिक्चर प्रोड्यूस करू शकतो. पण अडचण फक्त एकच, तू. काय? मी? हो, तू. आजही मी जर घरी परत गेलो ना तर माझा सत्कार करतील. सुबह का बोला शाम को घर वापस आहे म्हणत आलिंगन देतील. माय पंचारतीनं औक्षण करेल. पण अडचण फक्त एकच, मीच ना? माझ्यासाठी अडचण नाही म्हणत, अडचण त्यांच्यासाठी. ठीक आहे, आता कुणालाच माझी अडचण होणार नाही. म्हणजे मुक्त करणार आहे मी तुला. कर सही. काय आहे? डिवोर्स पेपर्स. काय? येस, मला घटस्फोट हवाय. माधुरी, आणि माझ्यापेक्षा तुला त्याची जास्त गरज आहे. माधुरी, सही कर आणि हो मोकळा. माधुरी काय काय चालवलेस तू? हे मी पण तुला विचारू शकते. आर यू गोइंग मॅड? नाही, अतिशय विचार करून मी हा निर्णय घेतलाय.
मागच्या 3 वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा गांभीर्याने विचार केला. खरं म्हणजे कुणी, कुणासाठी, किती, कसा आणि काय काय त्याग केला याचा हिशोब मांडायची आपल्यावर जेव्हा वेळ आली ना, तेव्हाच त्या क्षणी आपल्यातील प्रेमाचे सगळे बंध गळून पडले. मग प्रेमाचं नाटक करत एकमेकांबरोबर जगण्यात तरी काय अर्थ आहे? अगं पण माधवी, मला बोलू दे. प्रत्येक वेळी तू मला इमोशनली ब्लॅकमेल करत आलास. तुझं करिअर व्हावं म्हणून मी नाट्य क्षेत्र सोडून केवळ तुझ्यासाठी कारकुनी करत राहिले. वाटलं आज होईल, उद्या होईल, पण नाही. आणि आता तर पुढे काही चिन्हही दिसत नाहीयेत. तरीही मी तुझ्यासाठी, आपल्या संसारासाठी झिजायला तयार होते. पण मिस्टर प्रदीप भोसले, आपण कायम एका भ्रमात जगत आहात, जगत आहात आणि जगत राहणार. मला त्रास या गोष्टींचा होत नाही की तू तुझ्या करिअरसाठी काही प्रयत्न करत नाहीस. त्रास होतो या उपटसुंब्या कामांचा. दारू, चुकार या गोष्टी माधवी, मला सगळं कळत नाही का? पण अरे मग वळत का नाही? बस अजून काही दिवस. माधवी, मी मान्य करतो, माझ्यामुळे तुला प्रचंड मनस्ताप झाला. तुझ्या एकटीच्या मेहनतीवर तू आपल्या संसाराचा गाडा ओढतेस. तुझी खूप ओढताण होते. सगळं सगळं दिसतंय का मला? पण फक्त काही दिवसांसाठी. किती दिवस? तुझ्या या भाबड्या शब्दांना मी प्रत्येक वेळी भाळायचे. सगळा राग किळून तू मोठा होण्याच्या दिवसांची वाट पाहायचे. पण कदाचित तो माझा भ्रम असावा. माधवी, प्लीज असं बोलू नकोस ग. अगं, अशा वेळीच गरज असते एकमेकांना सावरायची. तुला सावरता सावरता मी संपत आली रे. नाही प्रदीप, तुझ्या अभिनय क्षमतेबद्दल माझ्या मनात कधीही शंका नव्हती. नाही, अरे मनात आणलं असतंस तर तू केव्हाही मोठा नट होऊ शकला असतास. पण आता नाही. यू हॅव लॉस्ट एव्हरीथिंग. प्लीज सही कर. हे माधवी, मला फक्त एक संधी दे. लास्ट चान्स. बघ मी काय करून दाखवतो. यू यू कांट इमॅजिन. मला सगळा अंदाज आलाय तुझा. तुझं आयुष्यात पुढे काही एक होणार नाही. झालंच तर अट्टल चोर मात्र होशील. बस, इनफ माधवी. आता यापुढे एक शब्द जरी बोललीस तर शपथ छत्रपतींची. मी ठरवून चोर होईल. कुठं करायचे असे? इथं. नक्की? हो, हे बघ, परत एकदा विचार कर. पूर्ण विचार केलाय मी. माधवी, अगं एका सहीने आपलं नातं ते केव्हा संपलंय. अजून जुळू शकतं. माझी इच्छा नाही. करू सही? हो, घे. केली सही. बघ, 45 अंशाच्या कोणात कशी वर जाणारी सही आहे माझी.
आणि सहीवरून भविष्य सांगणाऱ्यांच्या मते अशा व्यक्ती कर्तृत्व संपन्न होतात, त्यांचं फ्युचर ब्राईट असतं. ज्योतिषी म्हणून त्यांचं करिअर बरबाद होणे म्हणजे मिळवलं. काय म्हणालीस? काही नाही, मला झोपायचं. मग मी काय अँथोनी घालून देऊ कॉट मोकळा कर. का? का म्हणजे तो माझ्या पैशाने घेतलाय. मगाशी तो हिशोबात तू घेतला असं सांगितलंस. ओके, झोपा. मी काय म्हणतो माधवी, आता एका सहीने आपले संबंध संपले. उद्या सकाळी तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. तू कमवलेल्या वस्तू तू घेऊन जाणार आणि उरलंच काही माझं तर मी घेऊन जाणार. मग आता मी काय करू? फक्त चिडू नकोस. झालं ना तुझ्या मनासारखं? आता माझ्या मनासारखी एकच गोष्ट कर. काय? अजिबात नकार द्यायचं नाही. मला झोपायचं. तेच. झोपण्यापूर्वी शेवटची रात्र ॲज अ नवरा बायको म्हणून. हे बघ, तू माझा कुणी नाहीस आणि मी ही तुझी कुणी नाही. अंग चटीला तर मुळी जायचं नाही. अगं. माझ्या अंगाला जर हात लावला तर मी आत्महत्या करीन. इतका वीट आला तुला माझ्या स्पर्शाचा? होय, चल चल उतर खाली. लादीवर झोपायचंयस. सुंब जळला पण पीळ मात्र कायम. नालायक. हा टीव्ही माझा आहे, समजला? ओके, चला प्रदीपराव, भावी चोर, चला झोपा आता बिनघोर. प्रदीप, प्रदीप, ए पद्या, उठ ना मेल्या. झोपू दे ना. प्रदीप उठ रे, इथं मला झोप लागत नाही. तू ढोरासारखा घोरतोयस काय? प्रदीप उठ. काय यार इतक्या रात्री? झोपू दे ना. मला सांग, मला सांग, मला सांग, तू त्या पैशांचं काय केलंस? कुठले पैसे? सकाळी मी बाथरूम मध्ये गेले तेव्हा तू चोरलेस ते पैसे. हा, त्याचं काय? त्याचं तू काय केलंस? कशाचं? ते 5.5 रुपयांचं तू काय केलंस ते आधी सांग. आपला घटस्फोट झाला ना, मग आता विचारून काय फायदा? घटस्फोट गेला गाढवाच्या. हे बघ, मला सांग, मला सांग, तू त्या पैशांचं काय केलंस? खरं सांगू, मी 5.5 नाही 6.5 रुपये चोरले.
हो. पण पर्स मध्ये तर 5.5 रुपयेच होते. त्या चोर कप्प्यात 1 रुपया होतो ना. अरे माकड्या, तो माझा लकी कॉइन होता. तो पण चोरलास तू. आता मला काय माहित, हाती लावायला घेतला. ओके, मला सांग 6.5 रुपयांचं काय केलंस? खर्च केले. तेच विचारते मी, काय घेतलंस त्या पैशानं? 4 रुपयांची सिगारेट घेतली. ओके, आणि उरलेले 2.5 त्याचं काय केलंस? काल आपल्या लग्नाचा 5वा वाढदिवस होता ना. काय? तुझ्यासाठी एक गजरा आणला. झोपेत पण खोटं बोलतोय. कुठे कुठे गजरा? ए याच्या डोक्याला हात लावून बघ ना.